5-6 दिवसापूर्वी या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे नेते अजितदादा पवार यांचं आकस्मिक विमान अपघातामध्ये निधन झालं. ते एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील असं आम्हाला नव्हे तर कुणालाही स्वप्नातही वाटलं नाही. 28 तारखेला ही बातमी थडकली आणि आम्ही सर्वजण पोरके झालो. 4-5 दिवस संपूर्ण राज्य हे शून्य झालं आणि त्यानंतर येणारे आपण अनेक प्रसार माध्यमामध्ये बातम्या पाहिल्या की 2-3 दिवस माणसं त्या टीव्ही समोरून सुद्धा उठली नाही. एक अतिशय सच्चा, जो बोलेल तो करणारा, सत्यवचनी, पोटात जे असेल तेच पोटात येणार, विकास कामावर प्रचंड प्रेम आणि बंधू भगिनींनो, 8 विधानसभेच्या निवडणुका आणि 1 खासदारकीची निवडणूक लढवली. त्याचा स्वभाव जरी रोखठोक बोलण्याचा असला तरी 1 लाख ते 1.5 लाख मतांनी निवडून येऊन त्यांनी जर 4-5 वेळेला देशात विक्रम केलेला आहे. अशा एका महान नेत्याचं जाण्यानं महाराष्ट्र राज्याचं फार मोठं नुकसान झालं. आमचं तर नुकसान झालंच. 3-4 दिवसापूर्वी त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार वहिनींनी आमच्या सर्वांच्या आग्रहाखातर आपल्या पतीच्या निधनानंतरचा दुःखावे आवरून त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपण प्रार्थना करूया अजितदादांच्या पवारांच्या मृतात्म्याला परमेश्वराने शांती द्यावी आणि जी जबाबदारी आज सुनेत्रा वहिनींनी घेतलेली आहे त्यांच्या हातून अधुरं राहिलेलं अजितदादा पवारांचं काम आम्हा सर्वांना सावरण्याची हिंमत आणि शक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची हिंमत आणि शक्ती परमेश्वराने द्यावी एवढी प्रार्थना आपण सर्वजण करूया. शेवटी नेते आपण काम करत असते. अनेकदा दादांनी भाषणामध्ये सांगितलं, नेत्याच्या पुढे आपलं काही चालत नाही. शेवटी जीवनाचं राटगडगं आपल्याला चालवावं लागतं. जिल्हा परिषद निवडणुका आलेल्या आहेत. 2 दिवस त्यांच्या निधनामुळं मुदत वाढविण्यात आली आणि आज आपण या नूर गावामध्ये ही जाहीर सभा घेतो. मला पहिल्यांदा आभार मानले पाहिजे, त्यांनी धन्यवाद दिले पाहिजे. माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांचे. चंदगड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना मी विनंती केली की तुमच्या मतभेदामुळं राष्ट्रवादीचे बाबासाहेब कुपेकरांनी ऐक्य केले होते ती कशी धुमक दिली आहे आणि त्याचे परिणाम कसे झालेले आहेत त्याचा उल्लेख नंदाताईंनी मगाशी केला. दोघांच्या मताची बेरीज केली तर ती कितीतरी अधिक बेरीज होते. म्हणजे आपल्या या मतभेदामुळं आपलं सर्वांचं नुकसान झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान झालं आणि पहिल्यांदा या राज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट याचं ऐक्य करून आपण आदर्श घालून राज्याला दिला आणि नगरपालिकेची निवडणूक आपण लढवली आणि आपण 50% यश त्या ठिकाणी मिळवलं. नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी अशीच त्यांना विनंती केली. अजितदादांना दोघांना मी फोन लावायला सांगितलं आणि राज्यात पहिल्यांदा नंतर पुणे जिल्ह्यामध्ये घडलं की दादाने आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही चिन्हावर लढा, पण राष्ट्रवादी एकच लढा. कुणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा, कुणाला घड्याळावर लढायचं असेल तर घड्याळ चिन्हावर लढा.
मी मनपूर्वक आभारी आहे या दोघांचा. या सर्वांनी घड्याळाची निवड केली आणि आज एकसंघपणानं ते दोघेही आपल्या सर्व कार्यकर्त्यासह आपल्या या सर्व उमेदवारांना घेऊन आज आपल्या समोर आपण प्रचंड मताने निवडून द्यायची विनंती करण्यासाठी इथं आलेले आहे. फक्त ते दोघं एकत्र आले नाही. पुतण्याचा आणि चुलत्याचा अनेक वर्षाचा संघर्ष. अमर चव्हाण आणि प्रकाश चव्हाण कशी कशी भांडणं झाली, काय काय झालं, या त्याचं काय मी वर्णन करून वेळ घेणार नाही. ती या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आली. त्यांचेही मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. संग्रामसिंह कुपेकर आणि नंदाताई बाबुळकर म्हणजे हे तर एकाच घरात नाही. अनेक वर्ष हा संघर्ष चालत राहिला आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वळणावर नंदाताईंनी फार मोठं मन केलं आणि संग्राम कुपेकरांना त्यांनी तिकीट दिलं आणि भैरू पाटलासारख्या कार्यकर्त्यांनी निवडून आणण्याची शपथ घेतली. मला वाटतं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार हे प्रचंड मताने निवडून येतील. परंतु कधी आपण 3-4 दिवसात डोळ्यात तेल घालून काम केलं तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनी राहिलेल्या 3 दिवसामध्ये आपण काळजीपूर्वक काम करावं, मतदारांना भेटावं, मतदारांना विनंती करावी. तर या 2-3 दिवसात उंदरं आणि म्हशी फार फिरत असतात, त्याचाही बंदोबस्त आपल्याला सगळ्यांनी करावा एवढी विनंती मी या निमित्ताने आपल्याला करणार आहे. बंधू उदयराव जोशी, जयश्रीराव चव्हाणांनी आणि अनेक वक्त्यांनी या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः गडिंग्लज तालुक्यात बाबासाहेब कुपेकरांनी जे उपकार केलेले आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला. बंधू आता तालुका जो दिसतोय ते माझे नेते कैलासजी बाबासाहेब कुपेकरांनी केलेलं कष्ट, त्यांनी केलेलं श्रम, त्यांनी केलेला हा विकास याची ही परिपूर्ती असे मी मानतो. नंतर राजेश पाटलांना संधी मिळाली. त्याने आपल्या कार्यकाळामध्ये 1600 कोटी रुपयाचा निधी आणला. म्हणजे कुपेकर वहिनी या मतदारसंघाच्या आमदार म्हणून 2दा त्याला निवडून दिलं. म्हणजे एकूण 7 वेळेला हे घड्याळ चिन्ह तुम्ही घराघरात पोचवलं आणि आता या वेळेला सुद्धा घड्याळ चिन्हावर हे उमेदवार राहिलेले आहेत. शेवटी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडणुकीचा निवडून जाऊन करायचं काय असतंय. बंधूंनो, आपला साधं सगळ्यांचं म्हणणं आहे की गावागावातल्या ज्या मूलभूत विकासाच्या कामं आहेत त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आरोग्याची व्यवस्था चांगली केली पाहिजे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे. पिण्याचं पाणी स्वच्छ आणि भरपूर ते प्रत्येक गावामध्ये मिळालं पाहिजे. घन कचऱ्याचा प्रश्न इत्यादी संपुष्टात आणला पाहिजे. रस्ते, गटर्स, सामाजिक सभागृह, वाचनालय या सगळ्या विकास कामांना या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीने सदस्यांनी निधी आणण्यामध्ये आणि गावाच्या विकासामध्ये योगदान दिलं पाहिजे ही आपली किमान अपेक्षा आहे. मी या राज्याचा मंत्री म्हणून, या जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सर्वांना वचन देतो, त्या सगळ्यांना तुम्ही जर निवडून दिलं तर निधी मिळवून देण्यासाठी या सर्वांच्या मागे मी हिमालयासारखं उभं राहिलेला विश्वास या कार्यक्रमात राहिलेलं सगळं विकासाचं अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीन. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.